Good morning, students. Do you remember yesterday we have discussed the first page of 1.4 Big Data Big Insights. We have discussed in detail what is big data. You know that now big data is the collection of information. We have also seen that this information is collected from Facebook, WhatsApp, or other online sources. You have told many of them yesterday. We have also seen yesterday that there are two units to count this information, petabytes and exabytes, and you remember that there are 18 zeros on one when you count 1 exabytes. Why these units are so large? Because the information being collected is very huge. Big data. It is called big data. And this big data gives you big insights. You get lot of knowledge from this big data. This big data is used in trade, business, banking, media, and other, you may say, other trades of business. This big data is useful in every sphere of life, all the spheres of life. For example, in icebreakers, we saw that big data can be useful in traveling, healthcare, education, you may say trade and business, and all other parts of our life. Now, big data is collected on a large scale, but what do we do with this big data? Whenever the data is collected, it is recorded, monitored, and analyzed, and the analysis of big data gives good result. There is lot of advantages of big data. In this way, in the first paragraph we have seen what is big data. Now we are going to learn the point that we have started yesterday, uses of big data, how big data is used actually. पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल की काल आपण बिग डेटा म्हणजे काय ते बघितलं. ह्यूज कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं अतिशय मोठं संकलन म्हणजे बिग डेटा. मग ही माहिती संकलित करून त्याचं काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून काही औद्योगिक निष्कर्ष काढले जातात. कुठून मिळवला जातो हा बिग डेटा? तर जेव्हा जेव्हा आपण एखादी पोस्ट लाईक करतो, व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवर असेल, सोशल मीडियावरती असेल, त्याच्यानंतर ऑनलाईन शॉपिंग असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल, तर अशा प्रकारच्या आपल्या प्रत्येक पोस्टचं तिथं रेकॉर्ड केलं जातं. तुम्ही काल हे बघितलं की माहिती मोजण्याचं जे एकक आहे, युनिट आहे, ते आहे पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्स. एकावरती 18 शून्य दिल्यावर जी संख्या तयार होते ती म्हणजे 1 एक्झाबाईट्स. कारण ही माहिती इतकी जास्त आहे, एकाच वेळी कोट्यावधी लोक ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि त्या सर्वाचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा लागते. इतकं कम्प्युटरची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड असूनसुद्धा ही सगळी संकलित होत असलेली माहिती कशी साठवावी आणि त्याचा कसा विनियोग करावा, हे एक शास्त्रज्ञांपुढं आव्हानच बनलेलं आहे. आता आपण काय उपयोग ह्या नेमका बिग डेटाचा केला जातो? तर काल आपण बघितलं की बिग डेटा गिव्ज बिग इन्साईट्स. तर जी प्रचंड माहिती गोळा केली जाते त्याच्यातून खूप जास्त असं ज्ञान ह्या बिझनेसमधल्या लोकांना मिळत असतं. तर कोणत्या प्रकारचं ज्ञान मिळतं ते देखील आपण बघितलं की मार्केटमध्ये इंटर रिलेशन काय आहे, कोणाचं कोणाशी काय नातं आहे, त्याच्यानंतर कोणते व्यवहार चाललेले आहेत मार्केटमध्ये ते समजून घेता येतं. त्यानंतर उद्योगाकडे आलेल्या डेटामधून ग्राहकांचा कल कसा आहे ते तिथं काढता येतं. त्याच्यानंतर मार्केटचे ट्रेंड काय आहे, ग्राहकांचा प्राधान्यक्रम काय आहे, अशा प्रकारची माहिती मिळू शकते. बिग डेटा साठवण्याचं प्रमाण महत्त्वाचं नसून बिग डेटाचा वापर कसा केला जातो ते महत्त्वाचं आहे. आता आपल्याला पेज नंबर 36वर
जो दुसरा पॅरेग्राफ आहे युजेस ऑफ बिग डेटा ते इथं पाहायचं आहे. बघा, वेगवेगळे उपयोग बिग डेटाचे दिलेले आहेत. त्यातला पहिला आपण बघूया, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन युजफुल in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas, etc. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistics companies to reduce risks of in transport, improve speed and reliability in delivery. बघा, या ठिकाणी तुम्हाला युसेस ऑफ बिग डेटामध्ये पहिलं लोकेशन ट्रॅकिंग हे दिलेलं आहे. लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे स्थान निश्चित करणे. एखाद्या ठिकाणचं अचूक स्थान ओळखण्यासाठी बिग डेटाचा उपयोग होतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर प्रवासाला निघालात तर GPS किंवा गुगल मॅपच्या साहाय्याने, गुगल मॅप म्हणजे काय असतो, नकाशाच असतो. आपण ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्याचा रूट किंवा मार्ग सांगणारा नकाशा असतो. तर GPS आणि गुगल नकाशे आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी बिग डेटाचा उपयोग करतात. भौगोलिक स्थिती काय आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनच्या सेन्सर्सच्या आधारे तुम्हाला काय केलं जातं, वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती दिली जाते. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर ट्रॅव्हलिंग ऑन अ रोड, तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल, मग तो शहरात असेल, शहराबाहेर असेल, तर कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात. ट्रॅफिकची समस्या उद्भवू शकते, ॲक्सिडेंटची समस्या उद्भवू शकते, रस्त्यांच्या क्वालिटीची समस्या उद्भवू शकते, त्याचप्रमाणे दिशादर्शक बोर्ड्स असतात त्याची समस्या उद्भवू शकते. त्यानंतर तुम्हाला वन वे कुठं आहे का किंवा वळण घ्यायचं आहे का, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या काय म्हणतो आपण, लोकेशन ट्रॅकिंगच्या बिग डेटाचा उपयोग करून लोकेशन ट्रॅकिंग तुम्हाला करता येतं. बघा आता कोणकोणत्या समस्या आपण, फॉर एक्झाम्पल, यू आर ट्रॅव्हलिंग यू आर ड्रायव्हिंग इन अ सिटी अँड सर्टन एरिया इज व्हेरी क्राउडेड. You can track the location. If it is a crowded road, you can choose the another road, alternative road to go to the same place. लोकेशन ट्रॅकिंगच्या साहाय्याने तुम्ही जास्त रहदारीचा रस्ता टाळून, समजा एखाद्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला असेल तर तुम्हाला बिग डेटाच्या साहाय्याने आधीच कळतं की इथं काय झालेलं आहे, ट्रॅफिक जॅम झाला आहे, मग तुम्ही दुसरा रस्ता निवडू शकता. त्यानंतर समजा तुम्ही एखाद्या नवीन शहरात गेलात, फिरत आहात, तर बिग डेटाच्या साहाय्याने लोकेशन ट्रॅक करत असताना तुम्हाला आधीच कळतं की दिस रूट इज वन वे, हा वन वे आहे, इथून जायचं नाही. किंवा दिस इज ॲक्सिडेंट प्रोन झोन, हा जास्त अपघात प्रवण क्षेत्र आहे, हे इथं जास्त अपघात होतात, मग तो रस्ता टाळून आपण जाऊ शकतो. भौगोलिक स्थिती कशी आहे, रस्ता बंद झाला आहे का, तिथून दुसरं डायव्हर्शन काढलं आहे का, ऑल दीज थिंग्स कॅन बी ट्रॅक्ड बाय बिग डेटा. त्यानंतर प्रवासाच्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करून घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे, तर घरात बसून तुम्ही यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर डिलिव्हरी. तुमचा माल आता रस्त्यात कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, तो किती वेळात तुमच्याकडे पोहोचू शकतो, तुम्ही जो मागवलेली वस्तू आहे त्या वस्तूची स्थिती कशी आहे, ऑल दीज थिंग्स कॅन बी ट्रेस्ड आउट विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. यामुळे लॉजिस्टिक्स म्हणजे मालाची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना माल वाहतुकीतली जोखीम कमी करण्यात किंवा स्पीड वाढवण्यामध्ये किंवा वितरण करण्यामध्ये प्रचंड मदत होते. सो द फर्स्ट यूज ऑफ बिग डेटा इज लोकेशन ट्रॅकिंग. 2 प्रकारचं लोकेशन ट्रॅकिंग, एक तुम्ही स्वतः प्रवास करत असताना आणि 2 तुमचा ऑनलाईन ऑर्डर केलेला माल
डिलिव्हरी होत असताना. आता दुसरा उपयोग काय आहे बघा, अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्स. अत्यंत महत्त्वाचं आहे हे. यू कॅन गेट द ॲडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन अबाउट वेदर विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. बिग डेटामध्ये हवामानातले बारीक सारीक तपशील नोंदले जात असल्यामुळं जर आगामी काही संकट येणार असेल, आता बघा सध्या गुलाब वादळ आलेलं आहे, मग त्या वादळामुळं काय हानी होणार, कुठल्या लोकांना सुरक्षिततेकडे हलवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बिग डेटामुळे करू शकतात. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. Huge amount of data is continuously being received from them. They help us to understand the weather and help in weather forecasting. Weather patterns give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. बघा, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांची सूचना आधी मिळू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेदर सेन्सर्स जे आहेत सॅटेलाईटमध्ये बसवलेले, त्याच्या साहाय्याने तुम्हाला भरपूर आधी भौगोलिक बदलांची माहिती किंवा हवामान बदलांची माहिती मिळू शकते. जगभरामध्ये सगळीकडे असे उपग्रह फिरत आहेत ज्यांच्याकडून सतत बिग डेटा मिळत असतो. त्यामुळे आपल्याला हवामान समजायला मदत होते. समजा विमान प्रवास करायचा आहे, हवामान खराब आहे त्या एरियात, आज नको जायला, असे निर्णय घेता येतात. त्यानंतर हवामानाचा अंदाज टी व्हीवर सांगतात बघा, उद्याचं हवामान कसं असणार आहे, ढग असणार आहेत, पाऊस असणार आहे, वादळ होणार आहे वगैरे. त्यानंतर पूर, भूकंप, सुनामी अशा आगामी नॅचरल कॅलेमिटीज, नैसर्गिक संकटांची सूचना आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपल्याला त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचं देखील आपल्याला हे मिळू शकतं, वेळ मिळू शकतो, तयारी करता येऊ शकते. तसंच ग्लोबल वॉर्मिंग, पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचं किती आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहे पाणी, ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती काय आहे, अशा प्रकारच्या गोष्टीची, आगामी गोष्टींची, द थिंग्स दॅट आर गोइंग टू हॅपन इन फ्युचर कॅन बी अंडरस्टूड अर्लियर विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. बिग डेटाच्या साहाय्याने पुढं घडणाऱ्या हवामानाच्या पॅटर्न्सचा अंदाज लावता येतो. त्याच्यानंतर तिसरी जी आरोग्यसेवेबद्दल हेल्थकेअर इंडस्ट्री, याच्यामध्ये तर बिग डेटाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. पहा पेज नंबर 37वर तिसरा उपयोग बिग डेटाचा, हेल्थ केअर इंडस्ट्री. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. We can say that they are our own mini biomedical research devices. They detect our heart rate, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked, etc. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. Past record of the patients can be monitored and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. Just when you post your message, "I am down with flu" on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for problems they are encountering. See, health is very important to everyone. प्रत्येकाला आपलं आरोग्य महत्त्वाचं असतं. बिग डेटाचा
आरोग्य सेवेमध्ये आणि उद्योगामध्ये प्रचंड उपयोग करून घेतला जातो. तर काय आहे, लोक आजकाल आपल्या आरोग्याविषयी जागरूक झालेले आहेत. घड्याळ, स्मार्टवॉच असेल, मोबाईल असेल, त्याच्यामध्ये अनेक आरोग्यसंबंधित ॲप्स लोक डाउनलोड करून घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या हृदयाचे ठोके नीट पडत आहेत ना, बी पी व्यवस्थित आहे ना, शुगर व्यवस्थित आहे ना, ब्लड प्रेशर नीट आहे ना, हे सगळं बघण्यासाठी करतात. जेव्हा जेव्हा हे आपण पाहतो तेव्हा तेव्हा बिग डेटा त्याची नोंद घेत असतो आणि मग संग्रहित झालेल्या माहितीपासून विश्लेषण करून काही नवीन ज्ञान, इन्साईट आपण म्हणलं तर नवीन ज्ञान मिळू शकतं. प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत स्वरूपामध्ये हेल्थकेअर मिळू शकते. मग याचा जो फीडबॅक असतो त्याच्या साहाय्याने तुम्ही घरातच ब्लड शुगर वगैरे बघू शकता. वेगवेगळी गॅजेट्स म्हणजे उपकरणं उपलब्ध आहेत. रुग्णालयामध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंट्सना देखील 24/7 म्हणजे आठवड्याचे सर्व दिवस 24 तास अशा सुविधा बिग डेटाच्या मदतीने मिळू शकतात. डॉक्टरांना देखील आपलं डायग्नोसिस करणं बिग डेटाच्या साहाय्याने सोपं झालेलं आहे. कारण रुग्णाच्या सगळ्या नोंदी ठेवलेल्या असतात. त्या नोंदींवरून अंदाज बांधण्यापेक्षा प्रत्यक्ष नोंदींवरून काढलेला निष्कर्ष हा जास्त बरोबर असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिसेंटली वी हॅव फेस्ड कोरोना पेंडेमिक. साथीच्या आजारांमध्ये बिग डेटाचा खूप जास्त उपयोग होतो. समजा तुम्ही मला ताप आला आहे, फ्लू झाला आहे असा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तर बिग डेटा लगेच त्याची नोंद करून फ्लूने ग्रस्त असलेला भाग कोणता आहे, कोणत्या भागामध्ये डेंग्यूची साथ पसरली आहे. तुम्ही पाहता बघा पेपरमध्ये वगैरे वाचता की अमुक अमुक भागात डेंग्यूची साथ, ही कशावरनं माहिती मिळते त्यांना, तर धिस इन्फॉर्मेशन इज ॲक्वायर्ड विथ बिग डेटा. आणि अशा प्रकारे हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी रिसर्च इज एनकरेज्ड विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत, औषध कंपन्या ज्या आहेत, की एखाद्या औषधाचा, विशिष्ट औषधाचा लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी ह्या बिग डेटाचा उपयोग करता येतो. तर असा हेल्थ डेटा प्राप्त करून घेण्यासाठी औषध कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मोजतात आणि एकत्रित केलेल्या माहितीच्या मदतीने ज्या व्यक्ती समस्याग्रस्त आहेत त्यांना सूचना किंवा मार्गदर्शन मिळू शकतं. बघा, टुडे वी हॅव डिस्कस्ड 3 मेन युसेस ऑफ बिग डेटा. दे आर लोकेशन ट्रॅकिंग, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स अँड हेल्थकेअर इंडस्ट्री. रिमेंबर, या सगळ्याच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि नफा या गोष्टी आहेत आणि म्हणूनच या गोष्टींना इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वी शॅल डिस्कस सम मोर युजेस ऑफ बिग डेटा in the next lecture. Till then, read the lesson at home and try to understand and ask if any difficulty is there. Thank you.